पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार हो, सुस्वागतम खवय्यांनो। तुम्ही पाहताय तुमचा एकदम फेवरेट लाडका ताजा ताजा गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। काय नाचतोस? खूप खुश आहे मी आज। का? आज मला एका अशा व्यक्तीचा फोन आलाय ज्या फोन नंतर ग्रहण सुटलेलं आहे। माझा जाच कमी होणार आहे, माझे त्रास कमी होणार आहेत, माझा छळ कमी होणार आहे। आणि ती फोन करणारी व्यक्ती होती आपले पिताश्री, म्हणजे आमचे लांबचे बंधू। आणि त्यांनी मला असा निरोप दिलाय की आज संध्याकाळी ते तुला घेऊन जात आहेत। डिक्की टिक्की डिक्की टिक्की डिक्की टिक्की। चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे इथे संपलेले आहेत। इथून पुढे ना चोचले ना लाड, मी आणि माझा कार्यक्रम आणि खूप मज्जा। बास, तोंड वाकड करून खोटा खोकला आणून ते काही तुला इथे ठेवणार नाहीयेत, ते घेऊनच जाणार आहेत। विश्वास बसतोय की नाही? नाही, खोटं बोलतोस। खोटं मी बोलतच नाही। आपण एक काम करूया, खोटं बोल। मधुराजी चांगल्या आहेत की नाही? त्या खरं बोलतात की नाही? त्यांच्या तोंडून आपण विचारूया। मधुराजी, यावर तुमचं स्वागत आहे। आज आता स्वागतही करणार नाही। ढिक्कीची ढिक्कीची। मधुराजी, आज मला कुणाचा फोन आला होता? ऐकलंय मी असं काहीतरी। ते काय म्हणाले? मी काहीतरी असं ऐकलंय की, पण ठीक आहे, काळजी करू नको बेटा। आज मी तुला तू म्हणशील ते खायला घालीन। काय करणार आहात तुम्ही आज मधुराजी? आज म्हणून सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ आपण बनवत आहोत। किती भारी! पनीर ब्रेड रोल, क्या बात है। क्रीमी मशरूम पुलाव, अफलातून आणि मँगो ज्यूस। ये बात है। असे पदार्थ आज तुला आम्ही खाऊ घालणार आणि इथनं खुशी खुशी वाटी लावणार। किती छान ना। तुझ्या बाबांनी काही निर्णय फार उत्तम घेतलेत बेटा। त्यातलाच एक हा की आज ते तुला घेऊन जाणार आहेत, हो की नाही बाळा? आज मी तुझे खूप लाड करीन। ओके, पहिल्यांदा कुठला पदार्थ करायचा आज तुझा मान आहे, सांग। ब्रेड रोल। आम्ही सारे खवय्ये। ब्रेड रोल पहिल्यांदा तुला तो खायचा आहे, हरकत नाही। जाणाऱ्या व्यक्तीचे लाड आपण पुरवावेच लागतात। ब्रेड रोलने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया, चालेल? चला लगेच बघूया साहित्य। ब्रेडचे स्लाइसेस, पनीर आहे थोडंसं चुरून घेतलेलं, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, मिरपूड, हळद, बटर, जिरेपूड, मीठ, चाट मसाला। चला, लागणारं साहित्य आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहे। जाता जाता तुला छान तुझ्या आवडीचं खाऊ घालतो आम्ही। काय करायची कृती पहिल्यांदा? आधी आपण स्टफिंग करून घेऊयात पनीरचं। स्वरा, चमचा देतेस का? स्वरासाठी आज जास्त करूया। चेहरा एकदम असा इतका म्हणजे अगदी, का तुला वाईट वाटतं इथून जायचं म्हणून? तू काय मिस करशील बाळा इथून गेल्यानंतर? मला? किती खोटं बोलशील जाता जाता यांना? ते खरं आहे, ठीक आहे। त्यामध्ये किसलेलं गाजर, कांदा घातलेला आहे, कोथिंबीर, मिरपूड। मिरपूड हे आपल्याला ब्रेड स्लाइसच्या आत भरायचं आहे का? हो। आणि मग डीप फ्राय करायचं? नाही, शॅलो फ्राय। हो। चाट मसाला, थोडीशी हळद, जिरेपूड, वा, आणि मीठ। मीठ। चाट मसाल्यामध्ये खारटपणा असतो, त्यामुळे मीठ थोडंसं बेताने घाला किंवा अंदाज घेऊन घाला। मिक्स करायचंय तुला। आज तू निघणार आहेस बाबांसोबत। तुझ्या मनातल्या इच्छा सगळ्या मी पूर्ण, थोडंसं मिक्स करू द्यावं तिला मधुराजी? कर ढवळा ढवळा, आज तुला हवी तेवढी। हे मिक्स झाल्यावर पुढची कृती काय? ब्रेडच्या कडा कट करून घेऊया। आणि आता ब्रेडची स्लाइस घ्यायची आणि जितकं शक्य असेल तितकं पातळसर असं लाटून घ्यायचं। ठीक, चपट करायचं। चपट करायचं। जसा आज हिचा मूड झालाय चपटा, कारण मी तिला सांगितलंय तुझे बाबा येणार तुला घेऊन जाणार। किती छान ना बेटा। आल्या दिवशीपासून चेहऱ्यावरती हसू होतं, आज जायच्या दिवशी जरा ते मावळलंय। आता हे सारण भरून घ्यायचं आणि याचं रोल करून घ्यायचं, वळकुटी करायची। ठीक आहे। आता हे आपले
रोल आपला तयार झालाय. आता तव्यामध्ये घालून बटर घालून फ्राय. शालो फ्राय करायचा. आज निरोप समारंभ आहे. ब्रेड पनीर रोल आम्ही छान करून घेतो. ते तयार झाले की मग वळूया शालो फ्राय करायच्या कृतीकडे. हे आपण जेव्हा रोल सील करतो ना तेव्हा थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ते सुटत नाहीत किंवा ब्रेड छान चिकटून बसतो एजेस. आता बटर वरती शालो फ्राय करायचे ना. एक मिनिट हा. काय झालं माहिती का, तू आल्यापासून इथे मला खूप बटर लावलंस आणि माझ्याकडून पदार्थ खाल्लेस, पण आज तू जाणार आहेस म्हणून मी तुला बटर लावणार आणि खूप बटर मध्ये तुझ्यासाठी पदार्थ करणार. ओके बेटा. छान. मस्त. स्माइल प्लीज. मला सारखं तुझ्या बाबांना फोन करून विचारावंसं वाटते, कुठपर्यंत आलात कुठपर्यंत आलात. राहवतच नाहीये. जा तू. मी नाही, तू जा. पण मधुराजी, हा पदार्थ आपण डब्यात नाही नेऊ शकत ना. नेऊ शकतो. तो नरम पडेल ना. भाजून झाला की एका जाळीवर ठेवायचा म्हणजे त्यातली गरम हवा आहे ती निघून जाते आणि मग तो असा मऊसर नाही पडत किंवा त्याला घाम नाही येत. अच्छा. हे असं आहे ना, छान सगळ्या बाजूने रोल कर. फार झालंय तो. ओव्हर झालाय. चमच्यानी करायचं का. मस्त मस्त खरपूस. किती छान. तुला आज सगळं छान आहे. खूप छान वाटतंय मला. आणि हे सगळ्याच बाजूने असं खरपूस करून घ्या. ब्रेड पनीर रोल, चोचले जिभेचे लाड मुलांचे. आज मॅडम निघाल्या आहेत बाबांबरोबर म्हणून आनंदाने आम्ही हा पदार्थ केलाय. पटकन लिहून घ्या. अतिशय फेवरेट हा पदार्थ आहे. साहित्य आणि कृती. आता पनीर ब्रेड रोल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पनीरचं स्टफिंग तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये कुस्करलेलं पनीर घ्यावं. त्यात किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा घालावा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरपूड, चाट मसाला, थोडीशी हळद, जिरेपूड आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतर ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्याव्या आणि स्लाइस लाटण्याने दाबून लाटून घ्यावा. त्यावर सारण ठेवावं आणि त्याचा रोल करून घ्यावा. गरम तव्यावर बटर घालून त्यामध्ये हे ब्रेडचे रोल्स सर्व बाजूंनी व्यवस्थित खरपूस शॅलो फ्राय करून घ्यावे. टेस्टी पनीर ब्रेड रोल्स खाण्यासाठी तयार आहेत. ब्रेड पनीर रोल हा छान खुसखुशीत पदार्थ तयार झालेला आहे आणि तो खुसखुशीत पदार्थ खाताना मी खूप खुशीत आहे आणि कुणीतरी खूप रुशीत आहे, कारण आज टाटा बाय बाय आहे. हो की नाही बेटा. शहाणं माझं बाळ. पुढचा पदार्थ काय. क्रीमी मशरूम पुलाव करतो. आम्ही सारे खवय्ये. क्या बात आहे. बाय बाय असावं तर असा. क्रीमी मशरूम पुलाव, चोचले जिभेचे लाड मुलांचे. सांगा साहित्य. मशरूम घेतलेले आहेत, तांदूळ आहे धुवून भिजत घातलाय, चीज आहे, कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, फ्रेश क्रीम, कोथिंबीर, लसूण, मीठ, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मिरपूड. सगळं फेवरेट आहे तरी तू खुश का नाही आहेस. सांग ना बेटा, का खुश नाही आहे ही. मग घरी नाही. घरी नाही जायचं, इथेच राहायचंय. मला त्रास देत. असं नाही शक्य बेटा. बाबांनी आज किती सुंदर निर्णय घेतलाय की नाही. नाही जावं तर लागणार. कृती करूया पटकन. यामध्ये तेल घेऊया. क्रीमी मशरूम पुलाव का. हो. ढवळ्याला काय तर रिसोटो राईस एक प्रकार असतो, तो या पद्धतीने बनवला जातो. त्यामध्ये आपण थोडंसं व्हेरिएशन करून आपल्या भारतीयांसाठी कसं करता येईल तसा केला. रिसोटो राईस. रिसोटो मध्ये व्हाईट वाईन घातलेली असते, चिकन स्टॉक असतो, तर ते सगळं टाळून आपण आपल्या सोयीनुसार हा करून घेतो. किती भारी. मला एक सांगा, तुम्हाला भातातला कुठला प्रकार जास्त आवडतो तुलाही. म्हणजे पुलाव, बिर्याणी, काही असे काय म्हणतात त्याला, अजून शेजवान राईस आणि बरेच प्रकार आहेत. तुम्हाला कुठला आवडतो जास्त. आता सुट्टीचे दिवस आहेत, लग्न सराई आहे. लग्नाच्या पंक्तीत जो मसाले भात मिळतो, जिलबी आणि मठ्ठा. क्या बात आहे. मधुराजी एकदम बेसिक वरच उतरल्या. आणि तुला का कुठला आवडतो भाताचा फ्राईड प्रकार. राईस. हा बंगाली शेजवान फ्राईड राईस. क्या बात आहे बेटा. यामध्ये घालूयात कांदा आणि लसूण. मस्त. आता कांदा परतत आला, Yes. यामध्ये मशरूम घालूया. एक मिनिट द्या बेटा, परत देतो मी तुमच्या हातात. थांबा थांबा जरा. आणि सिझनिंग मिक्स. वा,
एक सेकंद झालं ना? मिरपूड, वाव. तूच एकट्या करणार आहे? चिली फ्लेक्स. आता आज तुला निरोप द्यायचा आहे ना, मग तुझ्यासाठी मला कष्ट करू दे ना. नाही मला नको, मला माझ्यासाठी करायचं. घ्या ना, मीठ करा नाही ना. घालायचं. छान, सगळं मिक्स झाले. आता तू फक्त ढवळाढवळ कर, जी गेली कैक महिने तू माझ्या इथे करत होतीस. हे 2-3 मिनिटं फक्त परतून घे. बरं मला एक सांगा, याच्यामध्ये काही भाज्या, काही अजून पदार्थ आपण ऍड करू शकतो का? घालू शकतो, पण मशरूमची जी चव आहे ना ती ॲज इट इज त्या भातामध्ये उतरते आणि तेवढं पुरेसं आहे. बरं आता आपण फ्रेश क्रीम वापरतोय, तर जी आपण एरवी साय बारीक करून वापरतो फेटून, तसं वापरलं तरी चालेल? सायाही चालेल आणि त्याचबरोबर मग भातच शिजवताना दुधामध्ये शिजवला तरी चालेल. आणि मशरूम जर खात नसेल कोणी अगदीच, तर मग कॉर्न, पनीर किंवा आवडीनुसार भाज्या घालू शकतो. फ्लॉर. ठीक. छान परतून झालेला आहे. घालूया तांदूळ. सोड सोड सोड. मस्त. ते पण घालायचं पाणी? हां, पाणी दुसरं घालायचं. बेस्ट. मग त्यात मीठ घालूया चवीपुरतं आणि आता पाणी घालायचं. किती लागणार आहे बघा. भात शिजायला मिळेल. बस. वा 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 वा. मला पुलावचे सगळे प्रकार आवडतात. पनीर पुलाव, व्हेजिटेबल पुलाव. काही ठिकाणी आजकाल त्या पनीर पुलावमध्ये ड्रायफ्रुट्स पण खूप घालतात, हो की नाही? म्हणजे अगदी खिसमिस, बेदाणे सगळंच असतं. पण आज आम्ही क्रीमी मशरूम पुलाव आज आपण करतोय. त्यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं शिजवून घ्यायचं मध्यमाचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, क्रीमी मशरूम पुलाव व्यवस्थित शिजू देऊया. अजून तरी आपण चीज वापरलं नाहीये, क्रीम वापरलं नाहीये. कांद्याची पात पण आहे, त्याचं ते काम नंतर आहे का? तोपर्यंत जर आज ज्या मॅडम निघालेल्या आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया. काय मिस कराल आपण इथून गेल्यावर जास्ती? यांना खाण्यातलं काय मिस कराल? त्या जे बनवतात ते. अच्छा, म्हणजे सगळंच, हो की नाही? बर. पण तू खाणं मिस करशील. मी काय म्हणते, तू आता सुट्टी पण आहे, माझ्या घरीच चल ना. कशाला तुम्हाला आता त्रास वेगळा करून घ्यायचा आहे? वेगळा त्रास काय? तू वेगळा त्रासच आहेस. नाही, आता घेऊन जात आहेत की नाही बाबा, तर घेऊन जाऊ दे ना त्यांना. मला नाही जायचं. आपल्या आपल्या घरी जावं ना आधेमध्ये. नाही जायचं. जायलाच पाहिजे. मला नाही जायचं. कशाला काकाला त्रास द्यायचं? वेगळा काका निवडतो. नाही, मला हात काका. बाबाला म्हणून कुणाला तरी दुसऱ्याला भाऊ माना. नाही, पण हात. हाच काय, हा खूप आहेत अजून मला बाकीचे त्रास. आपण एक काम करूया, क्रीमी मशरूम पुलाव शिजला की मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. क्रीमी मशरूम पुलाव आता अंतिम टप्प्यात आहे. ढक्कन को निकालो और खाने को बुलाओ. बघूया जरा झालंय का. ओ वाह, छान झालेला आहे पुलाव. मग आणि हा आहे ना मोकळा नाहीये, आपण क्रीमी करतोय, त्यामुळे आता यामध्ये आपण घालतोय फ्रेश क्रीम. वाह, किती घालू स्वरा? थोडस. आज तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहोत, काळजी करू नको. मी नाहीच करत काळजी, त्या करतील पूर्ण, तू नाही करणार. मी अजिबात नाही करणार. वाह, किती खुश आहे बघ. आणि आता हा क्रीमी मशरूम पुलाव आपला तयार आहे. आणि गार्निश करताना मग यावर पातीचा कांदा, कोथिंबीर घालायची. किती मस्त, छान. बघा, तुम्हाला घरच्या घरी रोजचा वरण भात खाऊन कंटाळा येतोच. बिर्याणी, नॉर्मल पुलाव आपण करतो, पण जर आजकाल काय थोडंसं मशरूम, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हब, हो की नाही, या सगळ्या गोष्टी खायची आपल्याला सवय लागली आहे. तर या सगळ्याचा वापर करून तयार केलेला आहे चीजी क्रीमी मशरूम पुलाव. कुठेतरी गावाला जाणार म्हणून पटकन आनंदाच्या भरात लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता क्रीमी मशरूम पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण घालावा. हे परतून घेऊन मग त्यात चिरलेले मशरूम्स घालावे. मग मिक्स्ड हर्ब्स, मिरपूड, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घालावं. हे सगळं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यावं. आता त्यात भिजवून ठेवलेला तांदूळ घालावा. थोडंसं मीठ घालून
त्यात भात शिजण्यापुरतं पाणी घालावं आणि झाकण ठेवून भात 15 मिनिटं शिजवून घ्यावा. पुलाव शिजल्यानंतर त्यात फ्रेश क्रीम आणि किसलेलं चीज घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. बारीक चिरलेली कांद्याची पात पेरून पुलाव गार्निश करावा. गरमागरम क्रीमी मशरूम पुलाव खाण्यासाठी तयार आहे. अहो बघा चीजी मशरूम पुलाव काय अफलातून झालाय. अहो मधुराजी, तुम्हाला 100 पैकी 1000 मार्क्स आहेत. क्या बात आहे. कारण काय झालंय माहिती का, आज मला ना हे छान तर तुम्ही करताच, कुणीतरी निघून जाणारे आनंदाने ना मला सगळं अजून छान छान दिसायला लागले. तो एक आनंद असतोच ना आपला मनातला असा ओसंडून वाहणारा. तिसरा पदार्थ पाहायचा, याचं नाव काय? आंब्याचा ज्यूस. आम्ही सारे खवय्ये. तरी चेहरा खुलला नाही. खूप छान, हेच हवं होतं मला. आंब्याचा ज्यूस. पण हे आंब्याच्या पुडी मला वाफवलेलं दिसत आहेत. येस, बऱ्याचदा काय होतं ना, आपण ज्यूसच्या बाटल्या आणून फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती मुलं पितात. त्यामध्ये रंग असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात. म्हणून मग हा सेम तोच ज्यूस त्याच चवीचा घरी बनवतोय आपण. अच्छा, म्हणजे जे तुम्हाला काही काळ ठेवता येईल घरामध्ये. हो की नाही? हे बनवून तुम्ही 1-2-3 आठवडे छान बरणीमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा काढून प्यायचं. जरा मला प्लेट देता का? प्रेक्षकांना मला दाखवायला आवडेल की आत्ता या आंब्याच्या पुडींची छान अशी वाफ जातीये. म्हणजे हे आत्ता छान वाफवून आपण ठेवलेलं आहे. बरं, पिवळ्या आणि पांढऱ्या अशा दोन, कैरी पण घेतली आहे का? अच्छा, म्हणजे थोडंसं खट्टा मिठा, जसा आजचा मूड आहे की नाही, मिठा खट्टा, जाणार म्हणून खट्टा, जाणार म्हणून मिठा. चल, मग लागणारं साहित्य सांगा आम्हाला. 2 आंबे घेतले तर एक कच्ची कैरी घ्यायची, साल काढून त्याच्या फोडी करायच्या आणि कुकरच्या डब्यामध्ये ठेवून वाफवून घ्यायच्या. 10 ते 15 मिनिट हे वाफवून आपण घेतलंय. पाक बनवायचं, त्यासाठी साखर. बस एवढंच साहित्य. अफलातून, का बात है. लगेच करूया कृती. आता तवा घ्यायचा आणि आपण पाक बनवून घेऊ. गॅस लावू? हो, ही सगळी साखर घालू. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालू, साखर बुडेल इतकं. म्हणजे पाक करायचा थोडंसं आणखी थोडं, बस. आणि या ज्या फोडी आपण शिजवून घेतल्यात याची प्युरी करून घेऊया मिक्सरमध्ये. बघू 1 मिनिट. हे असं करू दे ना. कर ना, मग तू वेगळंच ढवळत होतीस म्हणून तुला सांगितलं फक्त. पण साधारण आपण असंच करतो, थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. पण्यासाठी आपण अख्खी कैरी सालासह छान उकडून घेतो पाण्यात आणि मग त्याचा गर काढून मग त्यामध्ये गुळ घालून त्याचा तो पल्प तसा ठेवतो आणि लागेल तसं करून पितो पण. बरोबर. याच्यामध्ये आम्ही साल नाही घेतलीये. बरोबर. आंब्याच्या आणि कैरीच्या फोडी घेतल्यात आणि त्या वाफवून घेतल्यात. हो की नाही? हो. आणि 2 आंबे असतील तर 1 कैरी. 2 आंबे असतील तर 1 कैरी. प्रमाण लक्षात ठेवा. आता हे मिक्सरमध्ये फक्त प्युरी करून घ्यायची. प्युरी तयार आहे, पाकही तयार आहे. फार असा काही दाटसर पाक करायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकाल, फक्त साखर विरघळली. गॅस बंद करू. आता हे दोनही मिश्रण आहे ना हलकेसे थंड होईपर्यंत थांबूया. आंब्याचा ज्यूस, पण हा ज्यूस अगदी नेहमीच्या रसासारखा नाहीये, जरा टिकणार आहे. जे तुम्ही बाहेरून पॅकेटमध्ये आणताना त्याच्यापेक्षा हे करून पहा. हे दोन्ही गार झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. हा पल्प आपण काढूया बाउलमध्ये. यामध्ये हे सिरप घालायचं. हसू नको. आणि पाणी. 1 मिनिट. तर मिक्स. पाणी आणखी लागेल कारण आपल्याला ज्यूस बनवायचा त्याचा. बस, पदार्थ आपला तयार. कमाल, फॅन्टास्टिक, माइंड ब्लोईंग. अप्रतिम असा आंब्याचा ज्यूस झालेला आहे तयार. बाहेरून तुम्ही पॅकेटमध्ये आणण्यापेक्षा असं करा आणि घरच्या घरी छान 5-6 दिवस ठेवून पुरून प्या. 3 पदार्थ आज आम्ही तयार केले. ब्रेड रोल तयार केला, पुलाव तयार केला, आंब्याचा ज्यूस तयार झालेला आहे. आणि हे सगळं आनंदात आता खूप गोड लागणार आहे, कारण
वेळ झालेली आहे, सुट्टी संपलीये, बाबांकडे जाणार, थोड्याच वेळात बाबांचा फोन येणार. पटकन लिहून घ्या आंब्याच्या ज्यूस साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आंब्याचा ज्यूस तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम आंबे आणि कैरीच्या फोडी कुकरमध्ये शिजवून घ्याव्या. आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात साखरेचा पाक तयार करून घ्यावा. तसंच शिजवलेल्या आंबा कैरीच्या फोडींची मिक्सरमध्ये प्युरी तयार करून घ्यावी. पाक आणि प्युरी नीट थंड झाल्यावर एकत्र मिसळून घ्यावी. त्यात थोडंसं पाणी घालावं आणि सगळं पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यावं. आंब्याचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे. ब्रेड पनीर रोल, चीजी मशरूम पुलाव आणि मँगोचा ज्यूस तयार झालेला आहे. आणि आता स्वरा निघायची वेळ झालेली आहे. जे हवंय ते पटकन खा आणि निघ. मधुराजी थँक्यू सो मच, मस्त केले. ज्यूस पाहिजे. ज्यूस पाहिजे, पी पटकन. चल थांब थांब, तुझ्या बाबांचा फोन आला, 1 मिनिट. येस माय डिअर ब्रदर, येस वी आर रेडी. स्वरा खाली उतरतेच आहे, ताबडतोब तिला घेऊन जा. ओके, बोलायचं तिच्याशी. ओके, लगेच बोला. निघती आज ती. हॅलो. अच्छा, खोटं बोलला. ओ हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येस, निघालात ना तुम्ही. खुश झाली ती घरी जायचं म्हणून. येस, बाय बाय. काय म्हणाले? बाबा तुझ्याशी सकाळी खोटं बोलले. काय खोटं बोलले? की मी नाही जात. मग खरं काय? मी थांबते. किती दिवस? जितके वेळ ते घ्यायला येत नाहीत. काही आनंद लवकर सेलिब्रेट केल्याचा पश्चाताप होतो, ती वेळ माझ्यावर आज आलेली आहे. तू जाणार नाहीयेस? नाही. मंडळी, हीच ती वेळ आहे निरोपाची. हे संकट माझ्या आयुष्यात अजून काही दिवस असणार आहे. ती जाणार नाहीये. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे मला काही दिवस अजून पुरवायचे आहेत. हरकत नाही, कर तू खायला सुरुवात. माझं या धक्क्यानेच पोट भरलं. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात याच ताज्या आणि अतिशय धक्का बसलेल्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.